पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्ले, कंपल्सरी पॉवर प्ले, दुसऱ्या षटकापासून चौथ्या षटकापर्यंत बॅटर चॉईस पॉवर प्ले. राम राम देवगड, राम राम मंडळी, देव बरा करो गाववाल्यानो. मालवणीच्या देवगड केंद्रापासून सगळ्यांचा हात जोडून स्वागत. विवेक परबचो प्रेमाचो नमस्कार. देवगड प्रीमियर लीग, देवगड तालुका प्रीमियर लीग 2024 आजच्या दिवसातलो चौथो मुकाबलो. दुपारच्या सत्रात मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग बंटी केरकर सर आणि मॅन फ्रॉम कोल्हापूर संतोष डोगरे सर, माफ करा रामप्रसाद शिर्के सर आणि संतोष डोगरे सर हे मैदानी पंच. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत बंटी केरकर सर. शक्ती प्रदर्शनाच्या षटकात, पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाजी मार्कवर ओमकार तावडे, ज्या ओमकार तावडेनं आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्यात दर्जेदार गोलंदाजी केलेली. भगवती स्पोर्ट्स कोटकामते क्रिकेट संघान जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग, बॅटिंगसाठी मिळालेला निमंत्रण आणि तो मिळालेलो नारळ स्वीकारत मकरंद स्पोर्ट्सचे दोन खंदेवीर. आडव्या बॅटने टोलावचो प्रयत्न, घेतलेली बॉटम एज, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात गचाळ क्षेत्ररक्षण, अर्थातच चॅलेंजिंग आउटफील्ड आणि चॅलेंजिंग आउटफील्डवर 2 रन्सांची कमाई. श्री गणेशा झालो, भवानी झाली. मालवणीत अपभ्रंश जे का म्हटलं जाता, अर्थातच ती बोणी आणि त्या बोणीचे 2 रन्स. आडव्या बॅटने टोलावलेलो चेंडू, चेंडू ताकदवान फटको, चेंडू हवाई फायर, गेंद मैदान के बाहर. 6 रन्सासाठी. पहिल्या चेंडूवर घेतलेली आतली कडा, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात इलेले 2 रन्स, दुनावलेलो आत्मविश्वास. इनिंगचो पहिलो चेंडू बॅटवर इलेलो दिसलो, मात्र दुसऱ्या चेंडूवर ताकद, एलिव्हेशन आणि टायमिंगचो बेस्ट शॉट षटकारासाठी. दिशा भरकटली की काय, पंचांकडे बघण्याचा इशारो, पंच डोगरे सरांचं इलेलो इशारो. समुद्रात मासो आणि तडीक मॉल ह्या मालवणी म्हणीची आठवण करीत अतिरिक्त 1 रन्स. दुकान उघडला नाही तवस उधारी करणं हे का म्हणतात. षटकारा पाठोपाठ अतिरिक्त 1 रन्सान सांघिक धावफलक पोचवलं गेलो 9 रन्सार. परत एकदा आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न, बॉटम एज घेणारो चेंडू 2 क्षेत्ररक्षकांची फळी भेदत डीप फाईन लेगच्या बाउंड्री पार, चौकार. चौकारां सांघिक धावफलक 13 रन्सार. 13व्या आकडो इलो की सचिन रमेश तेंडुलकरची आठवण. 13व्या वर्षी पाकिस्तानच्या संघातना भारताविरुद्ध फिल्डिंग करण्याची संधी आणि कपिल देव निखंज यांची कॅच टिपण्याची संधी. दर्जेदार गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, कहीं पे निगाहे कहीं पे निशाने वालो फटको, इनसाइड आउटचो फटको खेळण्याचा प्रयत्न, मात्र फुटवर्कचो अभाव. मैदानातला फुटवर्क, क्रिकेटचा फुटवर्क आणि मोबाईलातला नेटवर्क खूप गरजेचा. शॉट आंपूल, आखूट टप्प्याच्या चेंडूवर वेगवान फटको, चेंडू आखांड्या पार, 1 बाउन्स चौकार. 4 रन्सांसाठी. संपूर्ण स्पर्धेचा विचार केलो तर अर्थातच पहिली ओव्हर ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची आणि 5 षटकांचे सामने चौथ्या सामन्यापासून म्हणजेच दुसऱ्या ते चौथ्या षटकापर्यंत. बॅटर चॉईस पॉवर प्ले, नियमावलीवर बोट ठेवून शिस्तबद्धरित्या चाललेली ही स्पर्धा. अर्थातच राखीव खेळाडू कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि 12 खेळाडूच फक्त मैदानात जाण्याची मुभा. रणरणत्या उन्हाचो जोर काय, जोरावर जोरदार फटको मारण्याचा प्रयत्न, उडालेलो कारंजो क्षेत्ररक्षकाच्या गोदीत विसावलो, खना नारळानं ओटी भरलेल्याची आठवण करीत पहिला कलाम, पहिलो हादरो, पहिल्या खुर्चेचो मानकरी, पहिल्या गड्याचं पतन, सांघिक धावफलक 17 वर पहिलो खतरो. बॅक टू द पवेलियन.
दोन चौकारांचा समावेश. नवीन बॅटर नंबर 3 बॅटर सूरज मनचेकर, माफ करा गोलंदाज सूरज मनचेकर आणि नवीन बॅटर केतन प्रभू. युवराज मात्र स्ट्रायकिंग यांच्या दिशेने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालो. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात घणागती फलंदाजी 17 रनसार पहिलो हादरो पहिलो खतरो. मात्र दुसरो गोलंदाज सूरज मनचेकर कशा रीतीने फलंदाजांका रखडून ठेवतलो ह्या बघणं गरजेचा. मेन पंचांच्या भूमिकेत रामप्रसाद शिर्के तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत संतोष डोगरे सर. आकोटप्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप भेदण्यात यशस्वी. मात्र चॅलेंजिंग आउटफील्ड आणि त्या चॅलेंजिंग आउटफील्ड वर दिलं लोवळसो. सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख बॅकअप आणि बॅकअपच्या जोरार मात्र तोपर्यंत धावान घेतलेले 3 रन्स. संभाव्य 1 रन्स आपल्या संघासाठी वाचवलं गेलो. 3 रन्सां सांघिक धावफलक पोचलो 20 रनसार. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. वेळेवर नजर ठेवा. जशी फिल्डिंगवर नजर ठेवतलास तशी वेळ खूप महत्वाची असा. वेळ काय काय करू शकता पुढच्या 5 दिवसात सांगायचो नक्की प्रयत्न असतो. पण वेळेची कदर जे का नाही त्याची वेळ कधीच कदर करणार नाही. आकोटप्याचा चेंडू चेंडू आकाशात, चेंडू तारामंडलात, ब्रह्माजीच्या कमंडलात. षटकार. ज्यांनी मिस केल्यानी त्यांनी tenniscricket.in वर रिप्ले बघूचो. बिली बावडन नंतर कदाचित ही ऍक्शन रामप्रसाद शिर्के हुबेहूब करताना दिसतले. फुलर लाईन चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, इनटू द ब्लॉक होल चेंडू. चेंडू पडल्यानंतर कदाचित वाईड मागण्याची इच्छा असतली बॅटरची. मात्र आमचे पंच 12 वाडींचा नाही, 12 गावांचा नाही, 12 जिल्ह्यांचा पाणी पिलेले. डॉट चेंडू, मेडन चेंडू. परत एकदा आडव्या बॅटने टोलावलेला चेंडू, चेंडू इलो पट्टा, क्षेत्ररक्षकाक हुलकावणी घालत लाखाचे खाक आणि झाकली मूठ 1.25 लाख. चेंडू आखांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, चौकार. चार रनसन सांघिक धावफलक 30 रनसार. दर्जेदार फलंदाजी बॅटर केतन प्रभू. हे प्रभू हरे रामकृष्ण असा म्हणाची पाळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघार. परत एक आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र खांद्याचा पुरेपूर वापर, खेळपट्टीकडनं भरसक मदत आणि नाका पटलेलो चेंडू उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या गोदीत. बऱ्याच कालावधीनंतर इलेलो एक मेडन चेंडू. मालवणीत जे का पोइंडा किंवा कुवांडा म्हटलं जाता. परत एकदा गोलंदाजी मार्कवर तयार सूरज मनचेकर. ओव्हरपी चेंडू. परत एकदा आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न. हलक्याच केला गेलेला अपील. वगीच मालवणीत म्हटलं जाता आणि वगीच ते का देव बगीत या मालवणी म्हणीवर आधारित. ओव्हर क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक पोचलो 30 रनसार, 15 ची सरासरी. दुसऱ्याच षटकापासून चौथ्या षटकापर्यंत बॅटर चॉईस पॉवर प्ले घेण्याची संधी. मात्र ती संधी कधी निवडली जातली, कारण संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असता. थोडीशी वाट बघलास तर बिस्किट पडलाच म्हणून समजायचा.
tenniscricket.in च्या माध्यमातून ही सगळी स्पर्धा विश्वभर जगभर तब्बल 197 देशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आणि tenniscricket.in चो विचार केलो तर ग्रामीण क्रिकेट पासून लोकल टू ग्लोबल करण्याची संधी होण्याची संधी या सगळ्या खेळाडूंका. तिसऱ्या षटकात गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. बॉलर नेम प्लीज. मिथिलेश गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकात परत एकदा घुटना टेक तमाशा दाखवचा प्रयत्न होतो मात्र इलो हुलीर आणि गेलो केंडीर डोळ्यासमोर काजवे चमकवना निशब्दित करणं या सगळ्या वाक्प्रचारांची आठवण येतली. डॉट चेंडू मेडन चेंडू मालवणीत जे का आणखी एक शब्द वापरला जाता तो पडसार चेंडू. आकोटाप्याचा चेंडू चेंडू इलो पट्ट्यात ते का घेतलो लपेट्यात डीप स्क्वेअर लेगच्या कपडावर ना डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट डोंगरार षटकार. षटकारांसांगिक धावफलक 36 रनसार हिस्टॉरिकल फिगर. कसोटी क्रिकेट मध्ये सगळ्यात निच्चांकी धाव संख्या भारत 36 रन्स. 6 चेंडू तर 6 षटकारांनी युवराज सिंगने मारलेले 36 रन्स आणि सुनील गावस्कर सरांनी 60 ओव्हरीच्या वन डे मॅच मध्ये केलेले 36 नॉट आउट रन्स. तोच हिस्टॉरिकल फिगर 36 मैदानात 36 चो आकडो जसो गोलंदाज फलंदाजामध्ये जसो दोनही संघांमध्ये अगदी तोच आकडो 36 धावफलकार. चला आमचे स्वयंसेवक त्वरा करा. चेंडू मैदानात लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. कौतुक करूचं लागत आहे संपूर्ण आयोजनासाठी संपूर्ण नियोजनासाठी 5 दिवसांची स्पर्धा राबवणं म्हणजे मोठा जोखमीचं काम असता. त्याच्या मागची मेहनत खूप असता आणि ही सगळी मेहनत घेतल्याने म्हणून हे 5 दिवस आपल्याला दिसतले. परत एकदा अप्परकट चोफटको यावेळी मात्र डीप लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधना चौकारासाठी 4 रन्सांचा इशारो इलो आणि चौकारांसांगिक धावफलक पोचलो 40 रनसार. एक गडी बाद 40 रन्स. जशी सुरुवात जसो पाया रचलेलो सुरेंद्रन अगदी त्याच पायावर युवराज आणि केतन इमलो उभो करताना मालवणीत एक म्हण असा खुटी मारूक दिली तर मटी रचतलो ह्या समजायचा. मारूक दिलेली खुटी पहिल्या 2 ओव्हरीत 3ऱ्या ओव्हरीपासून 5व्या ओव्हरीपर्यंत ही मटी किती मोठी होतली किती स्क्वेअर फीटची होतली किती BHK ची होतली ह्या तुमका आमका सगळा लाईव्ह वर दिसतला. यावेळी मात्र इंटू द ब्लॉक होल पदरी चेंडू बोट आकाशाच्या दिशेन तटके पेचून जाणारो चेंडू मात्र LBW च्या स्वरूपात दुसरो हादरो कदाचित नजर लागली की काय जे का कॉमेंटेटर कर्स म्हटलं जाता अगदी ताच मैदानात घडला. मालवणीत संघाचा झाला तर पाया बुडला होना किंवा किरडावलेला होना पद्धतीचो विकेट LBW चो दुसरो विकेट. सांघिक धावफलक 40 रनसार 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पहिली बॅटिंग करताना मकरंद स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघ. श्री भगवती कोटकामते क्रिकेट संघान जिंकलेलो टॉस आणि नशिबाची मिळालेली साथ ह्या जोरावर हसत हसत घेतलेला क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकात ताबडतोड सुरुवात सुरेंद्रची त्याच्या पाठोपाठ युवराज आणि केतनने त्याका दिलेली सुंदर साथ. मात्र 3ऱ्या षटकातल्या 4थ्या चेंडूवर LBW चो दुसरो विकेट गोलंदाज मिथिलेशच्या नावावर. मिथिलेशला आम्ही या आधीच्या आणखी एका मॅच मध्ये बघितलेला जेव्हा जेव्हा मिथिलेशच्या हातात चेंडू तेव्हा तेव्हा त्यांना कमाल केलेली. नंबर 4 बॅटर बाबू धुरे. बाबू धुरे स्ट्रायकिंग यांच्या दिशेने नंबर 4 बॅटर ताबडतोड धाकड फलंदाज. आकोटप्याचा चेंडू यावेळी मोठा फटको मारण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स चेंडू
शॉट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकापर्यंत, तोपर्यंत घेण्याची संधी. 1 रन्स केलेली बोणी बाबू धुरेची. एका रन्सान धावफलक वधारलो. 41 रन्सार. तिसऱ्या षटकात 5 चेंडूंचा खेळ समाप्त. भैरवी घालण्याची तयारी तिसऱ्या षटकाची. ओव्हरपिच चेंडू आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न. धुंडो रे साजनाची परिस्थिती. या चेंडूवर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालो असतो. शेवटचा चेंडू रवलो मेडन, पोलांडो, कुवांडो आणि पडसार. 3 षटकांचा खेळ समाप्त झालो. चौथा षटक घेऊन येतला मॅन्डेटरी बॅटर चॉईस पॉवर प्ले. अर्थातच 12 चेंडूंचा खेळ अजून आहे बाकी. सांघिक धावफलक 41 रन्सार. 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटर चॉईस पॉवर प्लेचं इलो इशारो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज मणचेकर. ओमकार तावडेन साकारलेला पहिला मॅन्डेटरी बॅट पॉवर प्ले आणि बॅटर चॉईस साठी गोलंदाज निवडलो सूरज मंचेकर. स्ट्रायकिंग यांच्या दिशेनं बाबू नाईक धुरे. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेनं सलामीवीर माफ करा नंबर 3 बॅटर केतन प्रभू. 41 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यात. उरलेत 12 चेंडू. आता मात्र फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या कपडावरना. कव्हर पॉइंटचो फिल्डर रवलो बगीत आणि चेंडू पोचलो गोदीत. चौकार आणि चौकारां सांघिक धावफलक 45 रन्सार. बाबू धुरे ज्या चेंडूवर मोठे फटको मारण्याचा प्रयत्न. अर्थात 4 रन्सांनी ते का मिळालेली यशस्वीता. नशीब हेकाच म्हणतात. आणखी एक मोठा फटको इनसाइड आउटचो फसलेलो फटको खरो. मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन 30 यार्ड सर्कलच्या कपडावरना जोपर्यंत चेंडू फील्ड केलो जातलो. आणखी 2 रन्स. जेचो येळ बरो तेचो खेळ बरो असा मालवणीत म्हटला जाता. मैदानात अगदी तास चाललेला असा. 2 रन्सां सांघिक धावफलक पोचलो. 47 रन्सार 2 गड्यांच्या मोबदल्यात. आकोटाप्याचा चेंडू आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न. परत एकदा डॉट चेंडू मेडन चेंडू. चौथ्या षटकात पहिले 3 चेंडू समाप्त. म्हणजेच उत्तर अर्धातले 3 चेंडू घेऊन मिथिलेश गोलंदाजी मार्कवर. देवगड तालुका प्रीमियर लीग 2024. आणखी एक मोठं चेंडू इलो पट्ट्यात. ते का घेतलो लपेट्यात. गोलंदाजाच्या पाठभर एक धपाटो. षटकार. षटकारांत सांघिक धावफलक पोचलो. 53 रन्सार 2 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू स्लॉट मध्ये ते का डिपॉझिट केलो समोरच्या प्लॉट मध्ये डायरेक्ट पत्र्यार. षटकार. मैदानात 1 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी रन्स आणि 1 डॉट चेंडू. आकोटप्याचा चेंडू हुकचो फटको. ये हवाई फायर है. गेंद मैदान के बाहर है. 6 रन और 6 रन के साथ स्कोरबोर्ड 59 रन 59 रन्सार. शेवटचा चेंडू चौथ्या षटकाची भैरवी घालणारा चेंडू. बॅटर चॉईस पॉवर प्ले मध्ये बॅटर बाबू नाईक धुरेची कमाल आणि मैदानात चौकार षटकारांची धमाल. आणखी एक मोठा फटको. मात्र यावेळी फसलेलो फटको उडालेलो कारण जो तिरपळातल्या उघडलेल्या दाण्याची आठवण करीत. 3ऱ्या गड्याचा पतन, 3रा कलाम. बाबू नाईक धुरेची खेळी या सामन्यापुरती होताना समाप्त. 59 रन्सार 30 हादरो. मिळालेला फलंदाजीचा निमंत्रण. मकरंद स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाने केलेली दमदार सुरुवात. श्री भगवती
स्पोर्ट्स कोटकामते क्रिकेट संघांच्या गोलंदाजांवर चढवलेला हल्ला बोल. नवीन बॅटर मैदानात अक्षय नाईक धुरे. अचूक पंचगिरी संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपण बघतो देवगड तालुका प्रीमियर लीग 2024 चा पहिलो दिवस. आमच्या मान्यवरांच्या मांदियाळीत प्रमुख उपस्थितीत शुभ हस्ते झालेली मैदानातला उद्घाटन आणि त्यानंतर आजच्या दिवसातलो चौथो मुकाबलो. भगवती स्पोर्ट्स कोटकामते क्रिकेट संघाने जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग. मात्र ती फिल्डिंग काहीशी अंगलट इली की काय, तो निर्णय काय सो परतलो की काय. गोलंदाजी मार्कवर शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ. सागर फुल टॉस चेंडू खोलवर उतरलेल्या चेंडूवर डीप इन टू द क्रीज अशा पद्धतीचा फटको. नकार दिलो, नको 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 आणि पायलेक सको या मालवणी म्हणीची आठवण. चेंडूवर दुसरं रन घेताना फक्त मिळालेलो 1 रन्स आणि 1 रनसान आता मात्र अक्षय नाईक धुरे स्ट्रायकिंग यांच्या दिशेने उरलेल्या 5 चेंडूत खरपूस समाचार घेण्याच्या दिशेने 60 रन्स धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात मकरंद स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघ 5 षटकांच्या या सामन्यात पहिल्या इनिंग मध्ये मोठे खणी धावफलकापर्यंत मजल मारता की उरलेल्या 5 चेंडूत त्यांना भगदाड पाडला जाता. येणारी वेळ येणारो काळ निश्चित सांगितलो जाय. मात्र तोपर्यंत परत एकदा गोलंदाजी मार्कवर सागर उरलेले 5 चेंडू घेऊन. ओव्हरपिच चेंडू मोठो फटको डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तैनात सुरेख क्षेत्ररक्षण. दुसऱ्या रन्ससाठी मात्र वळलेली पावला चाकच्या जाग्यावर थांबवली. गचा थ्रो अचूक बॅकअपचा प्रयत्न आणि यावेळी मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन गाव भोवडान इलो आणि रनआउटच्या स्वरूपात अक्षय नाईक धुरे बॅक टू द पवेलियन. चौथो हादरो धावफलकार 61 रन्स 4 गड्यांच्या मोबदल्यात मकरंद स्पोर्ट्स देवगड. स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने नवीन बॅटर मैदानात काका नरे. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव ही स्पर्धा ज्यांच्या प्रमुख नियोजनातून साकारली जाता सन्माननीय भाई नरे आणि विशालजी लोके आणि त्यांच्या साथीनं जे जबाबदारी पार पाडतात ते काका नरे नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने स्पर्धा करण्याची संधी सागर कदम आणि अमोल जमदाडींच्या माध्यमातून मला गेल्या वर्षी मिळाली. मी खूप भाग्यवान. टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मिड ऑनच्या क्षेत्रात 2 क्षेत्ररक्षकांना भगदाड पाडण्याचा प्रयत्न झालेलो फंबलिंग. फुकटता पौष्टिक म्हणण्याच्या नादात डायरेक्ट हिट नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन. भरवशाच्या म्हशीक असं एक मालवणी म्हण असा. तर मालवणी म्हणीची आठवण करीत नंबर 3 बॅटर केतन प्रभू बॅक टू द पवेलियन. 5वो गडी गारद धावफलक मात्र पोचलो 63 रनसार. 5व्या षटकातले 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालो. पहिल्या चेंडूवर इलेलो 1 रन्स, दुसऱ्या चेंडूवर इलेलो विकेट, तिसऱ्या चेंडूवर दोन रन घेऊन 3रं रन घेण्याच्या नादात रनआउट. धावफलक 63. 5 गड्यांच्या मोबदल्यात सागरची दर्जेदार गोलंदाजी. उरले 3 चेंडू आणि 3 चेंडूंसाठी काका नरे स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. टप्प्याचा चेंडू काका नरे इतर वेळी कुठेही मारून शकले असते. यावेळी मात्र यष्टीरक्षक चेंडू खाली सुरेख झेल टिपत. यावेळी लग्नाचा निमंत्रण जसा हातात नारळ देऊन दिला जाता अगदी तसो झेल यष्टीरक्षकाने टिपलो. अर्थातच काका नरेंची पाठी रवली कोरी. 6वो हादरो धावफलकार 63 रन्स असताना मकरंद स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघात संपूर्ण स्पर्धेसाठी आमका लाभलेले सगळे आयोजक सगळे प्रायोजक तुमचा मनपूर्वक स्वागत. दुपारच्या रणरणत्या उन्हात जागा मिळत जागा करून बसलेले आमचे प्रेक्षक वर्ग रसिक मायबाप तुमचा स्वागत.
6 गडी गारद झाले. शेवटच्या षटकात जय हाणामारी करत मोठे फटके मारत मोठ्या धावसंख्येपर्यंत हाल पाठलाग करूचे प्रयत्न असतलो त्या ठिकाणी मात्र विकेट आणि दर्जेदार गोलंदाजी सागरची. आतापर्यंत 4 चेंडूत दिलेत फक्त 3 रन्स आणि 3 महत्वपूर्ण विकेट, त्यापैकी एक रनआउटच्या स्वरूपात. त्रेसष्ट रन्स उरलेत. 2 चेंडू. 2 चेंडूंवर काय असलेली रणनीती. नवीन बॅटर हिमांशू सुसज्ज स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. टप्प्याचा चेंडू वेगवान चेंडू कानात शिट्टी वाजवत जाणाऱ्या चेंडूवर नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने आणखी एक गडी गारद. फावला तर फावला नाहीतर बोर्डार नाव रावला ह्या मालवणी म्हणीची आठवण करीत ह्या षटकात आतापर्यंत 2 रनआउट आणि 2 विकेटच्या स्वरूपात परतलेले खेळाडू. तीन रनआउट आणि एक कॅच. अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे लाईव्ह स्कोरर विघ्नेश आणि 7-12च्या उतार्याचे मालक आमच्या सोबत जोडलेले आमचे स्कोरर विजय शिरसाट. यावेळी उडालेलो कारण जो फवारो नो मॅन्स लँड मध्ये विसावताना निर्जन वस्तीत विसावलेल्या चेंडूवर 2 रन तर पुरे झाले की काय. तिसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला. परत एकदा नॉन स्ट्रायकिंग यांच्या फलंदाजाक झालेली गुदगुली. अर्थातच शेवटच्या चेंडूवर इलेले 2 रन्स. रनआउटचे हा ओव्हरीत झालेले तब्बल 4 विकेट आणि एक कॅच आउट. 65 रन्सवर पोहोचलेलो धावफलक. काय घडला मैदानात. टॉस जिंकल्यानंतर श्री भगवती स्पोर्ट्स कोटकामते क्रिकेट संघान क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलो. मकरंद स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाक फलंदाजीचो नारळ दिलो. मात्र फलंदाजी करताना उलटवार केलो मकरंद स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघान. 5 षटकांच्या पहिल्या इनिंग मध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात जमवले 65 रन्स. 66 रन्सांचो पाठलाग करण्याची संधी अर्थातच भगवती स्पोर्ट्स कोटकामते क्रिकेट संघाक काय होतला दुसऱ्या इनिंग मध्ये. मात्र तोपर्यंत जाऊया आता पुढच्या मॅच कडे. मकरंद स्पोर्ट्स देवगड विपक्ष DRCC जामसंडे. दोनही कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. इनिंग सुरू होण्यापूर्वी मकरंद स्पोर्ट्स देवगड तुमका विनंती तुमचो कॅप्टन टॉस साठी पाठवा. दुसऱ्या बाजून DRCC जामसंडे क्रिकेट संघ तुमकाय विनंती तुमचो कॅप्टन लवकरात लवकर पाठवा. कारण मकरंद स्पोर्ट्सच्या कॅप्टनला जाऊचा असताना क्षेत्ररक्षणासाठी. मात्र तोपर्यंत मिड इनिंग मध्ये केलं जातला नाणेफेक. दोनही कॅप्टनांका विनंती फायनल कॉल प्लीज कम फॉर टॉस. मकरंद स्पोर्ट्स आणि DRCC जामसंडे बोथ कॅप्टन
हरीश। गेंदबाजी मोर्चे पर काका नरे, मैन फ्रॉम मिड बाव। इस वक्त गेंदबाजी मोर्चे पर पहला पावर प्ले का ओवर, दायरे के अंदर 7 खिलाड़ी दिखाई देते हुए। ओवर पिच गेंद, कड़ा शॉट, बॉलर बैक ड्राइव, यहां पे फील्ड सजाई है, मिलेगा सिर्फ 1 रन लेने का मौका। बढ़िया गेंदबाजी इनटू द ब्लॉक होल, क्रैम्प करने की कोशिश की थी काका नरे ने, लेकिन बढ़िया तरीके से खेला है जो कि सलामी बल्लेबाज हरीश ने। इस बार नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर नीलेश करंगुटकर जो कि बाएं हाथ के धाकड़ बल्लेबाज है। इससे पहले वाले मैच में जिन्होंने बढ़िया पारी खेली थी ये दोनों सलामी बल्लेबाज। 66 रनों का टारगेट, और टारगेट का पीछा किस तरीके से किया जाता है यह भी देखना पड़ेगा। ओवर पिच गेंद, अपर एज, गेंद उठी है, मिला है फील्डर के हाथों का सहारा। पहले विकेट का पतन, 1 पे 1, 2 गेंदों का खेल समाप्त। काका नरे काफी सालों का तजुर्बा है, बड़े टीमों के खिलाफ बढ़िया गेंदबाजी की है इन्होंने, जानते हैं कि इस प्रकार की लाइन और लेंथ का इस्तेमाल इस पिच के ऊपर होना चाहिए, और उसी तरीके की गेंदबाजी इस वक्त होती हुई। शॉट ऑफ गुडलैंड की गेंद थी, अतिरिक्त उछाल मिलता हुआ, जो कि अच्छे कद काटी के गेंदबाज है। बल्लेबाज ने पुल करने की कोशिश की थी, जो कि नीलेश करंगुटकर के बल्ले का बाहर किनारा लेती हुई गेंद शॉट फाइन लेग के क्षेत्र के खिलाड़ी के हाथों में। तेज तर्रार गेंदबाजी और रफ्तार के साथ गिरफ्तार किया है। पहले विकेट का पतन, 66 रनों का पीछा, 1 रन पे पहला विकेट। स्ट्राइकिंग एंड के ऊपर सोनू। इस बार सम्मान देने की कोशिश है, कले के सारे मोड़ देना चाहते थे, हल्की सी अपील है, लेकिन तजुर्बेकार अंपायर जो कि नकार देते हुए लेग बाइज का आया इशारा। अभी भी बल्लेबाज का खाता बल्ले के साथ खुलना होगा बाकी। एक अतिरिक्त रन की सहायता से स्कोरबोर्ड इस वक्त पहुंचता हुआ 2 रन 1 विकेट के नुकसान पे, जो कि पावर प्ले के ओवर में सटीक लाइन और लेन के साथ खामोश रखने में कामयाब हासिल होती हुई काका नरे को। मकरंद स्पोर्ट्स देवगढ़ 65 रन बनाए थे और 66 रनों का बचाव करने के लिए पहला पावर प्ले का ओवर। ओवर पिच गेंदे, बॉलर बैक ड्राइव, गेंद अच्छे तरीके से खेला है, लॉन्ग ऑफ के रीजन में लॉन्ग ऑन का खिलाड़ी आएगा, बढ़िया तरीके से फील्ड किया है, तब तक 2 रन लेने का मौका, और इस मौके को अच्छी तरीके से बुनाया है। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट के तहत, आंखों ही आंखों में इशारा, और दौड़ चले एक दूजे के साथ। 2 और रनों की सहायता से स्कोरबोर्ड 4 रन, बूंद बूंद से सागर बनता है। 4 गेंदों का खेल समाप्त। पावर प्ले, और पावर प्ले में इस वक्त गेंदबाज पावर कर दिखाते हुए, दमखम दिखाते हुए, इस बार इनटू द ब्लॉक होल, शॉट मिड विकेट के क्षेत्र रक्षक वहां पे तैनात है, लेकिन 1 और रन चुराने का मौका मिलेगा। बढ़िया बढ़िया बढ़िया, गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट इस वक्त दिखाई देता हुआ। 5 ओवर का ये मुकाबला है, 30 गेंदों में 66 रन बनाने का टारगेट लेते हुए 5 गेंदों का खेल समाप्त होता हुआ 5 रन कुल मिला के, हर गेंद के ऊपर 100 का स्ट्राइक रेट। इस वक्त दोनों बल्लेबाज, जो कि पहला बल्लेबाज नीलेश करंगुटकर बैक टू द पवेलियन दिखाई देता हुआ, आखिरी गेंद पहले पावर प्ले के ओवर की समाप्ति करने वाली। इस बार कले के सारे भेज दिया है डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ, गेंद सीमा रेखा पार, एक और बेहतरीन 4। पहले पावर प्ले के ओवर का खेल समाप्त होता हुआ आखिरी गेंद के ऊपर 4 की बदौलत स्कोरबोर्ड 9 रन 1 विकेट के नुकसान पे। अभी भी 24 गेंदों का खेल बाकी है, और 24 गेंदों में चाहिए और 57 रन। देवगढ़ तालुका प्रीमियर लीग 2024, देवगढ़ तालुका के नायाब हीरे, ऑलराउंडर मंजे हुए खिलाड़ी, अनुभवी खिलाड़ियों के साथ साथ नए खिलाड़ियों का भी मौका, एक बेहतरीन आयोजन के साथ, बढ़िया नियोजन के साथ चलता हुआ ये पूरा मुकाबला। टाइमर ऑन है,
आप कृपया ध्यान दीजिएगा। टीम मीटिंग भी आवश्यक है, लेकिन टीम मीटिंग कितनी देर होनी चाहिए ये भी थोड़ा सा देखना पड़ेगा। दोनों अंपायर जो कि टाइमर पे ध्यान देते हुए, अभी भी इस मैच के बाद 3 और मुकाबले होने बाकी होंगे। क्वार्टर फाइनल भी आज ही के दिन खेला जाएगा और एक सेमीफाइनलिस्ट टीम हमें मिलेगी जो कि खेलेगी आखिरी दिन 1 तारीख को, क्योंकि इस पूरी श्रृंखला के 2 सेमीफाइनल और एक फाइनल खेला जाएगा 1 दिसंबर को। गेंदबाजी मोर्चे पर दूसरे ओवर में हिमांशु ऊंचे कद काटी के है, हल्का सा रनअप में प्रॉब्लम है। एक बार फिर से दौड़ चलेंगे अंपायर की बाई बगल से। मेरे ख्याल से राइट आर्म ओवर द विकेट का इस्तेमाल करेंगे जरूर। स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज हरीश इस बार बैकफुट पंच करना चाहते थे, हल्की सी ढीली आती हुई गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरीके से आई नहीं है, इस वजह से हल्की सी टाइमिंग में प्रॉब्लम करने में प्रॉब्लम होती हुई 1 रन मिला, जो कि हरीश नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर। बाएं हाथ के बल्लेबाज सोनू जो कि स्ट्राइकिंग एंड के ऊपर एक चौके की बदौलत इस वक्त दिखाई देते हुए। 66 रनों का पीछा, बीच बीच में बड़े शॉटों की भी दरकार होगी। भगवती कोट कामते जो कि 66 रनों का पीछा करती हुई टॉस जीत के पहले फील्डिंग का फैसला किया था। मकरंद स्पोर्ट्स बचाव करने में कामयाब होगी या फिर भगवती स्पोर्ट्स कोट कामते टीम ने वापसी का बिगुल बजा दिया है। डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर एक और बेहतरीन 4 के साथ स्कोरबोर्ड 14 रन 14 लॉस ऑफ 1 विकेट। इक्के दुक्के के साथ चल रहे थे अभी तक, बीच बीच में 2 चौके जड़ दिए हैं। मौके को बुनाना इसी को कहते हैं, मिला मौका जड़ा चौका। और पिच गेंद इस बार उड़ाने की कोशिश है, हवा में गेंद, फील्डर उसके नीचे है, आसानी के साथ लपके गए, पाए गए, पकड़े गए। एक और विकेट का पतन। दूसरे विकेट के लिए हल्का शॉट खेला था, शायद टाइमिंग करते, पूरी ताकत के साथ खेलते तो ये शॉट मैदान के बाहर जा सकती थी, लेकिन मैं फिर वही बोलूंगा, छोटा बॉल काम करे कमाल। शॉट ऑफ गुडलैंड की गेंद थी, जोखिम नहीं लेना चाहते थे और इसी वजह से जब आप जैसा सोचते हैं वैसा नहीं होता तो सिर्फ नसीब को ही कोसना चाहिए। ये आपके इरादे तो सही थे, टीम के हित में थे, इस बार कोई भी बड़ा शॉट नहीं खेलना चाहते थे। नए बल्लेबाज अमोल गाड़ी 2 विकेट के नुकसान पे स्कोरबोर्ड इस वक्त 14 रन। दूसरे ओवर का खेल जारी होते हुए राम प्रसाद शिर्के जो कि नॉन स्ट्राइकिंग एंड अंपायर और स्ट्राइक एंड अंपायर जो कि संतोष डोगरे सर, मैन फ्रॉम कोल्हापुर और कणकवली फोंडा घाट जो कि इन 2 शहरों को जोड़ता है। गेंदबाजी मोर्चे पर एक बार फिर से हिमांशु ऊंचे कद काटी के गेंदबाज है, अपने कद का बेहतरीन फायदा उठाते हुए बल्लेबाज के दिमाग के साथ खेलते हुए ये गेंदबाज। ओवर पिच गेंद, इस बार पाले में गेंद उठाने की कोशिश है, उतना अच्छा संपर्क नहीं, लेकिन फील्डर वहां पे है तैनात। बेहतरीन दौड़, खूबसूरत फील्डिंग, मिलेगा सिर्फ 1 रन और 1 रन की सहायता से स्कोरबोर्ड 15 रन। अब एक्सेलेटर के ऊपर पाव डालना पड़ेगा। 66 रनों का पीछा करते हुए 1-2 बड़े शॉट हर ओवर में यहां से जरूरी होंगे। दबाव को भेदने वाला शॉट है, 2 फील्डरों को चीरता हुआ गेंद, रोलिंग एंड रोलिंग सीमा रेखा पार। एक और 4 की बदौलत स्कोरबोर्ड 19 रन 19 रन 2 विकेट के नुकसान पे। हिमांशु बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन नसीब का साथ इस वक्त बल्लेबाजी वाली टीम के साथ है। धीरे धीरे इस पार्टनरशिप को बढ़ाना होगा, सूझबूझ के साथ खेलना होगा। पार्टनरशिप बहुत अहम होती है, ऑफ द फील्ड भी और इन द फील्ड भी। इस बार आड़े बल्ले से घुमाने की कोशिश है, इस बार चकमा खा बैठे हैं। नीचे रहती गेंद जिसे सबमरीन डिलीवरी कहा जाता है,
गोताखोरी की ये गेंद ने डॉट गेंद के साथ 2 ओवर का खेल समाप्त। 66 रनों का पीछा करते हुए भगवती कोट कामते जो कि 19 रन 2 विकेट के नुकसान पे। 18 गेंदों का खेल बाकी है और 47 और रनों की जरूरत है। हर ओवर में 16 का रन रेट बरकरार रखना चाहिए। 15 गेंदों का खेल अभी भी बाकी, 18 गेंदों का खेल अभी भी बाकी। 5 ओवर का मुकाबला यानी कि 3 ओवर में 47 और रन दूर है। जरूरत होगी लेकिन जरूरत के हिसाब से कैलकुलेटिव रिस्क लेनी पड़ेगी। रिस्क है तो रिवार्ड है, लेकिन रिस्क जिस तरीके की ली जाएगी उस तरीके का रिवार्ड आपको जरूर मिलेगा। गेंदबाज अराफत, खूबसूरत गेंदबाजी, तेज तर्रार गेंदबाजी। गेंद टिप्पा गिरने के बाद जिस तरीके से स्किट हुई है, बल्लेबाज भी हक्का बक्का भौचक्का रह गया है। आंखों के सामने तारे चमके होंगे। डॉट गेंद और डॉट गेंद के साथ प्रेशर बढ़ता हुआ। 17 गेंदे 47 और रन दूर। 2 बड़े शॉट इस मैच में वापसी की गुंजाइश होगी। 2 लगातार बिंदी गेंदे। ये गेंद पाले में थी, लपेटे में लेना चाहते थे जरूर, लेकिन स्विंग एंड मिस देखने को मिलता हुआ। लगातार 2 बिंदी गेंदे। 2 बड़े शॉट इस मैच में वापसी की राह पर ला खड़े करेंगे, लेकिन सामने गेंदबाज अराफत जो कि अच्छे स्पीड के साथ सही ठिकाने पे इस बार इनटू द ब्लॉक होल डालने की कोशिश थी। ओवर पिच गेंदे, लोअर फुल टॉस को कन्वर्ट किया है। 1 रन में स्ट्राइक चेंज किया है, छोर बदले हैं। स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज आएंगे जो कि हरीश। 1 रन की बदौलत स्कोरबोर्ड पहुंचता हुआ 20 रन, 20 लॉस ऑफ 2 विकेट्स और 46 रनों की जरूरत। 15 गेंदों का खेल बाकी। ओवर पिच गेंदे, आड़े बल्ले से घुमाने की कोशिश है। संपर्क उतना अच्छा नहीं है। डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में मिड विकेट का खिलाड़ी आएगा। 1 रन का परिवर्तन। 2 रन में इक्के दुक्के के साथ बीच बीच में एक चौका छक्का भी जड़ना चाहिए जरूर, मंशा जरूर होगी, लेकिन वो मौका नहीं मिल रहा। सटीक लाइन और लेन के साथ गेंदबाजी हो रही है और दोपहर के सत्र में इस वक्त तक बिल्कुल खामोश रखने में कामयाबी। इस बार कड़ा शॉट, बड़ा शॉट, लेकिन हवा में ज्यादा मार बैठे हैं। इस बार कैच में परिवर्तन। मानो लगा था कि यह गेंद सीमा रेखा पार जाएगी, लेकिन बीच मैदान में ठीक बाउंड्री लाइन के अंदर इस गेंद ने तोड़ा है दम और पारी होती हुई खत्म। तीसरे विकेट का पतन। हरीश जो कि सलामी बल्लेबाज बैक टू द पवेलियन। 3 विकेट के नुकसान पे स्कोरबोर्ड 22 रन। तीसरे ओवर का आखिरी गेंद, बढ़िया गेंदबाजी अराफत की। नया बल्लेबाज नीलेश घड़ी स्ट्राइकिंग एंड के ऊपर जाते हुए इन दोनों बल्लेबाजों को यहां से ताबड़तोड़ प्रहार करने होंगे। धाकड़ बल्लेबाजी करनी होगी। हर गेंद को दावत की तरह लेना होगा, तभी यह मुकाबला आखिरी गेंद तक, आखिरी बॉल तक जाएगा। पांच गेंदों का खेल समाप्त। तीसरे ओवर की समाप्ति करने वाली गेंद लेके एक बार फिर से अराफत दिखाई देते हुए। स्कोरबोर्ड 22, 13 गेंदों में चाहिए। इस बार दिशा से भटके। अंपायर ने वाइड के साथ दिए हैं फटके। एक अतिरिक्त रन और अतिरिक्त रन की सहायता से स्कोरबोर्ड 23 रन, 23 और 43 रनों की दरकार। आने वाली 13 गेंदों में 43 रन दूर अपने लक्ष्य से। इस बार आड़े बल्ले से खेला है। लॉन्ग ऑन मिड ऑन का खिलाड़ी आएगा स्क्रीन के ऊपर। तब तक 2 रन और हल्की सी फंबलिंग, बढ़िया बैकअप और खूबसूरत थ्रो के तहत तीसरे रन की कोई भी गुंजाइश नहीं। 2 रनों की सहायता से तीसरे ओवर का खेल होता हुआ समाप्त। स्कोरबोर्ड 25 रन, 3 विकेट के नुकसान पे। 12 गेंदे और 12 गेंदों में चाहिए और 41 रन।
पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. मकरंद स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाने ठेवलेलं 66 धावांचं आव्हान भगवती स्पोर्ट्स कोटकमते क्रिकेट संघ पहिल्या 3 षटकांच्या अंती 25 धावांपर्यंत मजल मारतोय. ती 3 गड्यांच्या मोबदल्यात अर्थातच 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये आवश्यकतेच्या त्या 41 धावा. बॅटर चॉईस पॉवर प्ले आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर सांघिक चौथं षटक घेऊन काका नारे मॅन विथ गोल्डन आर्म. पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यांनी हाताळलं त्याचं बॅटर चॉईस पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर तर स्ट्रायकिंग यांच्या दिशेने अमोल गाडी सन्मान दिलेला चेंडू ड्राईव्हचा फटका हिरवळीला गोंजारत कुरवाळत यावेळी चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. तोपर्यंत 2 धावांची लहर आणि या दुहेरी धावेने सांघिक धावफलक यावेळी मात्र पोहोचवला जातोय. 27 धावा. 11 चेंडू 39 धावांची आवश्यकता. 66 धावांचा पाठलाग. फुलटॉस चेंडू गचाळ गचाळ यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. अर्थातच फलंदाजामुळे कदाचित यष्टीरक्षकाला दिसला नसेल चेंडू. 22च्या स्वरूपात आलाय चौकार. बाईच्या स्वरूपात चौकार आणि चौकाराने सांघिक धावफलक 31 धावा. अजूनही 35 धावांचं आवश्यकता. 10 चेंडू 35 धावांची गरज. 350चा स्ट्राईक रेट प्रत्येक चेंडूवर म्हणजे चौकार. 10 चेंडूंमध्ये 8 चेंडूंवर तरी लगावलाच पाहिजे. करो या मरोची स्थिती जरी नसली तरी दोनही संघांसाठी जिंकणं महत्वाचं. बाहेरची कडा घेतलीये का डायरेक्ट हिट. फलंदाज रन आउटचा शिकार. बॅक टू द पवेलियन. चौथा हादरा. सांघिक धावफलक 31 असताना
निलेश गाडी स्ट्रायकिंग यांच्या दिशेने तर नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने दीपेश नाईक धुरे. 6 चेंडू 31 धावांची नितांत आवश्यकता. 5 मोठे फटके 5 मोठे धमाके या सामन्यामध्ये जान आणू शकतील. हरणं आणि जिंकणं हे तुमच्या मनावर अवलंबून आहे. तुम्ही ठरवलात तर या सामन्यात जिंकू शकता आणि तुम्ही ठरवलात तर या सामन्यामध्ये चमत्कार निश्चित आहे. मोठा फटका यावेळी उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षकाचा भरसक प्रयत्न मात्र चेंडू सीमारेखा पार जातोय. आमचे लाईनमन पंचांपर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवा. आमचे लाईनमन असतील तिथे. चेंडू 1 बाउन्स चौकार. 6 चेंडूत 31 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर आलाय चौकाराचा घणाघात. 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता म्हणजे 4 षटकार आणि 1 चौकाराची आवश्यकता. यावेळी दिशा भरकटली. एका दशा बिघडवणारा इशारा यावेळी पंच डोगरे सर यांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव. सांघिक धावफलक पोचवला जातोय. 40 वर अजूनही 26 धावांची आवश्यकता. 5 चेंडूंचा खेळ बाकी. ओव्हरपिच चेंडू यावेळी देखील उडवलाय. मिडॉन क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठीची वळवलेली पावलं मात्र ती रोखली जात आहेत. एकेरी धावेने समाधान मानावं लागेल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक 41 धावा. 4 चेंडू आणि 25 धावांची नितांत आवश्यकता. 4 चेंडूंमध्ये 25 धावा बनवायच्या असतील तर 4 षटकार ठोकावे लागतील आणि 1 चुकीची वाट बघावी लागेल. ओव्हरपिच चेंडू मोठा प्रहार. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुनश्च एकदा ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. एकेरीचं रूपांतर दुहेरीत केलं जाईल का? स्ट्रायकिंग यांच्या दिशेने थेट फेक आणि या थेट फेकीवर रनआउटचा विकेट. दुसरी धाव घेताना म्हणजे संघाच्या गोठात मिळेल फक्त एकेरी धाव. 6व्या गड्याचं पतन. सांघिक 6व्या गड्याचं पतन. सांघिक धावफलक यावेळी मात्र 42 धावा. 3 चेंडूंचा खेळ आहे बाकी. सांघिक धावफलक 42 असताना 3 चेंडूंमध्ये आता मात्र आवश्यकता 24 धावांची. न्यू बॅटर निखिल आचरेकर. औपचारिकता म्हणावी लागेल का? दर्जेदार गोलंदाजी. टिच्चून गोलंदाजी. सुरुवातीच्या इनिंगमध्ये केलेली दर्जेदार विस्फोटक फलंदाजी आणि भगवती कोटकामते क्रिकेट संघाच्या फलंदाजांनी पाहिलेली वाट. यावेळी परत एकदा पंचांचा इशारा येईल. दोन्ही हात केलेच समांतर. चेंडू अवांतर. अतिरिक्त एकेरी धावेने सांघिक धावफलक यावेळी मात्र 43 धावा. 23 धावा गरजेच्या. उलटा चेंडू यावेळी मात्र ओव्हरपिच चेंडूचा खरपूस समाचार घेतला जातोय. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. देर आए जरूर लेकिन दुरुस्त आए असं म्हणावं लागेल. अभी दिल्ली बहुत दूर है. 47 धावा. 47. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये आवश्यक 19 धावा. फुलटा चेंडू यावेळी उडवलाय चेंडूला. यावेळी क्षेत्ररक्षक आहे तैनात. सुरेख झेल आणि या सामन्यातली सगळी हवा काढून घेतली गेली आहे. केतन प्रभूने घेतलेला सुंदर नेत्रदीपक झेल आणि खेळी समाप्त झाली आहे. फलंदाज निखिल आचरेकरची. नवीन बॅटर सागर. शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी 1 चेंडू 19 धावांची आवश्यकता. आता मात्र सामन्यात औपचारिकता बाकी. शेवटचा चेंडू टाकला जाईल. विजयावर शिक्कामोर्तब केलं जाईल मकरंद स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाच्या वतीनं. स्लोअर 1 पद्धती चेंडू. नोचा इशारा. जाता जाता अहेरात फुकट देणं. फ्री हिटचा चेंडू. नोच्या स्वरूपात 1 धावून घेतलेली 1 अतिरिक्त 2 धावा आणि त्यानंतर जखमेवर मीठ चोळणारा इशारा अर्थातच फ्री हिटचा. फ्री हिटच्या चेंडूवर दर्जेदार फटका. मात्र या फटक्यावर औपचारिकता असेल बाकी.
15 धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं जात आहे. ते अर्थातच मकरंद स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाचं भगवती स्पोर्ट्स कोटकामते क्रिकेट संघाला पाहावं लागतंय पराभवाचं तोंड. तर मकरंद स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघ या सामन्यामध्ये विजयी घोडदौड करताना. यानंतरचा सामना असेल मकरंद स्पोर्ट्स देवगड जो नाणेफेक जिंकतोय, निर्णय आमच्यापर्यंत येणं प्रतीक्षित असेल, विरुद्ध DRCC जामसंडे. मकरंद स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाला विनंती असेल आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा.